भावी प्राचार्य, उपप्राचार्य, निरीक्षक आणि परीक्षा नियंत्रक. मित्रांनो, ITI मध्ये प्राचार्याच्या आणि उपप्राचार्य व्हॅकन्सी आलेल्या आहेत. महत्वाचा डाऊट मुलांचा, सर अनुभव कोणता लागतो आहे? प्रायव्हेट सेक्टर मधला अनुभव लागतो आहे की फक्त गव्हर्नमेंट लागतो आहे? कॉन्ट्रॅक्टचा अनुभव आहे? सलग 7 वर्षाचा अनुभव लागतो का की ब्रेक मधला अनुभव लागेल? आम्ही इंडस्ट्रीमध्ये आहे, इंडस्ट्रीतला अनुभव लागेल का? प्रोफेशनल एक्सपिरियन्स म्हणजे काय? ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपिरियन्स म्हणजे काय? ऍडव्होकेटचा एक्सपिरियन्स चालेल का? प्रायव्हेट सेक्टर, प्रायव्हेट कॉलेजमध्ये UGC अप्रूव्ड एक्सपिरियन्स नाहीये, सलग 7 वर्षाचा टीचिंगचा अनुभव आहे, तो चालेल का? असे भरपूर सारे प्रश्न काय आहेत ह्या ऍडव्हर्टाइजमेंटसाठी मित्रांनो. आणि महत्वाचे आहेत ते डाऊट्स, कारण की ह्या डाऊट जर क्लिअर झाले तरच तुम्ही पुढे जाऊ शकता. मित्रांनो, खूप महत्वपूर्ण जाहिरात आलेली आहे आणि ह्या महत्वपूर्ण जाहिरातीसाठी इग्नाइट अकॅडमी तुम्हाला संपूर्ण मदत करणार आहे. मागे पण अशाच ITI इन्स्ट्रक्टरसाठी व्हॅकन्सी आल्या होत्या. शेवटपर्यंत कोर्ट केस पर्यंत आणि कोर्ट केसचे रिझल्ट सॉल्व्ह होईपर्यंत, जॉईनिंग पर्यंत विद्यार्थ्यांपर्यंत आपण हेल्प केलेली आहे. आणि ह्याही ठिकाणी तुम्हाला ज्या ज्या ठिकाणी अडचणी असतील त्या ठिकाणी इग्नाइट अकॅडमी तुम्हाला परिपूर्ण मार्गदर्शन करणार आहोत. मित्रांनो, ह्या ज्या रिक्रुटमेंट आहे, ह्या रिक्रुटमेंटसाठी आपण पूर्ण सिरीज घेऊन येतो आहे. जेही तुम्हाला कन्फ्लिक्टिंग, कन्फ्युजिंग जेवढेही डाऊट्स आहेत, त्या सगळ्या डाऊट्स वरती आम्ही व्हिडिओ सिरीज घेऊन येणार आहोत. म्हणजे उद्या परीक्षा घेणार की नाही घेणार का फक्त इंटरव्ह्यू वरती सिलेक्शन होणार? मग परीक्षा घेणार तर कोणती परीक्षा असणार, त्या सिलेबस काय असणार, एक्झाम पॅटर्न काय असणार आहे, त्याच्या नोट्स कुठनं युज करायचे आहेत, त्याचे बुक्स कोणते रेफर करायचे आहेत, त्यासाठी सगळं गायडन्स इग्नाइट अकॅडमी करणार आहे. मित्रांनो, तुमच्यासाठी दर्जेदार ऑनलाईन कोर्सही इग्नाइट अकॅडमी घेऊन येत आहे. त्याची लॉन्चिंग उद्या होणार आहे. खूप अनुभवी शिक्षक वर्ग असणार आहेत. योगेश माने सर त्यामध्ये लीड रोल मध्ये असणार आहेत आणि तुम्हाला परिपूर्ण जे कोर्स मध्ये लागणार ते सगळ्या गोष्टी आम्ही इथे देणार आहे तुम्हाला. तर येऊ मित्रांनो आजच्या मुद्द्यावरती. तुम्हाला माहितीच आहे, जाहिरात आहे कालची. 123 जागा आहेत. एक्सपेक्टेड नव्हतं एवढ्या जागा येतील, परंतु चांगल्या जागा आलेल्या आहेत. मित्रांनो, फॉर्म 20 तारीखपासून येत आहेत. 20 तारीखपासून सुरू होत आहे 9 जानेवारीपर्यंत. 9 जानेवारी ही क्रुशियल डेट आहे, अंतिम दिनांक फॉर्म भरण्याचा. मी मुद्दाम ठेवला पूर्ण स्क्रीनशॉट की अंतिम दिनांक खूप महत्त्वाचा तुमच्यासाठी, तर तुम्ही आपण पुढे बघू. एज लिमिट 42 खुल्या वर्गासाठी, 45 कॅटेगरीसाठी. एज लिमिट ही चांगली आहे इथे, ठीक आहे. महत्वाचे शैक्षणिक अर्हता इथे काय दिलंय? डिग्री इन इंजिनिअरिंग और टेक्नॉलॉजी ऍटलीस्ट सेकंड क्लास. ऑलमोस्ट सेकंड क्लासचा एक्सपिरियन्स सगळ्यांना असतो इथे. महत्वाचा पॉईंट इथे आहे वर्क एक्सपिरियन्स फॉर प्रोफेशनल. हा एक महत्वाचा वर्ड आहे. और टीचिंग और ऍडमिनिस्ट्रेटिव्ह, ह्या 3 कॅडर मधला एक्सपिरियन्स सांगितले. प्रोफेशनल एक्सपिरियन्स, टीचिंग एक्सपिरियन्स, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपिरियन्स. आपण प्रोफेशनल नंतर बघू. टीचिंग ऑलमोस्ट सगळ्यांना क्लिअर असेलच. तुम्ही गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये टीचिंग करता आहे किंवा प्रायव्हेट कॉलेजमध्ये टीचिंग करता आहे, ITI चे प्रायव्हेट कॉलेज असतील किंवा गव्हर्नमेंट कॉलेज असतील, तिथे जर तुम्ही टीचिंग करताय तर तो एक्सपिरियन्स त्यांनी सांगितला मित्रांनो, ठीक आहे. ऍडमिनिस्ट्रेटिव्ह, आता काही लोकांनी टीचिंग मधून काही रजिस्ट्रारच्या लेवलवरती काम करत असतील, काही प्रिन्सिपलच्या लेवलवरती काम करत असतील, काही व्हाईस प्रिन्सिपलच्या लेवलवरती काम करत, ते ऍडमिनिस्ट्रेटिव्ह वर झालेलं आहे. तर त्या ऍडमिनिस्ट्रेटिव्ह वरचे पण तुमचा एक्सपिरियन्स काउंट होईल. प्रायव्हेट कॉलेजमध्ये जर तुम्ही व्हाईस प्रिन्सिपल असाल किंवा तिथे रजिस्ट्रार म्हणून काम करत असाल, तो ऍडमिनिस्ट्रेटिव्ह वर्क झाला तुमचा, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह हेड म्हणून, ठीक आहे. प्रोफेशनल एक्सपिरियन्स म्हणजे काय मित्रांनो, तो पण एकदा मी क्लिअर करतो तुम्हाला. आपलं एज्युकेशन ऍज अ प्रोफेशनल एज्युकेशन आहे इंजिनिअरिंगचं, आणि ते प्रोफेशनल एज्युकेशन घेऊन जर त्याच नॉलेजचा, त्याच टेक्निकल स्किलचा यूज जर तुम्ही तुमच्या कामासाठी किंवा जॉबमध्ये करत असाल तर तो झाला तुमचा प्रोफेशनल एक्सपिरियन्स. म्हणजे तुम्ही इंडस्ट्रीमध्ये काम करत असाल, प्रायव्हेट इंडस्ट्रीमध्ये, ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये असाल किंवा IT सेक्टरमध्ये काम करत असाल, तर त्या ठिकाणी तुम्ही जर तुमचे टेक्निकल स्किल यूज करत असाल तर तुमचा प्रोफेशनल एक्सपिरियन्स काउंट होणार. नाहीतर तुमचं इंजिनिअरिंग झालं कम्प्लीट आणि तुम्ही आर्ट कॉलेजवरती हिस्ट्री शिकवताय, चित्रकला शिकवताय किंवा दुसरं काही वर्क करता आहे जे की तुमच्या टेक्निकल स्किल्सचा तिथे यूज होत नाहीये, तो एक्सपिरियन्स तुमचा प्रोफेशनल एक्सपिरियन्स काउंट होणार नाहीये. मी त्याचा काही हे पण दाखवतो, तुम्हाला प्रूफ दाखवतो, ते घेऊ नंतर. टीचिंग एक्सपिरियन्स बद्दल डाऊट नाहीये, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपिरियन्स बद्दल डाऊट नाहीये, ठीक आहे. नॉट लेस दॅन 7 years आफ्टर पजेसिंग युअर मिनिमम क्वालिफिकेशन. मिनिमम क्वालिफिकेशन डिग्री पाहिजे इथे. इंजिनिअरिंग नंतर तुमचं कमीत कमी 7 वर्षाचा अनुभव असणं आवश्यक आहे. म्हणजे तुमचं असं नको फायनल इयरला मी इम्प्लांट ट्रेनिंग केलं होतं मग तो एक्सपिरियन्स काउंट होईल का, तसा नाही होणार. जोपर्यंत तुमचा फायनलचा रिझल्ट लागलाय तिथून पासून तुमचे सलग 7 वर्ष एक्सपिरियन्स असणं आवश्यक. सलग नाही, लक्षात घ्या. हा वर्ड मी तुम्हाला क्लिअर करतो, कंटिन्यू किंवा सलग नको. 7 वर्षामध्ये असं नाही की प्रायव्हेट सेक्टरमध्ये कोणी 7 वर्ष एका ठिकाणी काम करत नाहीये. तर तुमचे 7 ठिकाणी 7 एक्सपिरियन्स असतील तरी चालेल. इव्हन 7 ठिकाणी तुमचे 7 वर्षामध्ये 14 एक्सपिरियन्स असतील तरी चालतील, असं आवश्यक नाहीये. परंतु तो एक्सपिरियन्स तुमचा प्रॉपर असायला हवा,
तुमचे जॉईनिंग लेटर, तुमचे अपॉइंटमेंट लेटर, तुमचं रिलिव्हिंग लेटर, तुमचे एक्सपिरियन्स सर्टिफिकेट, तुमचे सॅलरी स्लिप, ज्या काही तुमचे प्रूफ डॉक्युमेंट्स आहेत तुमच्याकडे असणं आवश्यक आहे, जेणेकरून तुम्हाला ते 7, 10, 15 एक्सपिरियन्स जे असतील ते प्रॉपरली प्रूव्ह करता यायला हवे. ठीक आहे, हाय डाऊट क्लिअर. नंतर काय कोणता एक्सपिरियन्स तुमचा? मग सर तो कोणत्या गव्हर्नमेंट कॉलेज मधला हवा का किंवा गव्हर्नमेंट कंपनीचाच हवा का? त्यांनी गव्हर्नमेंट कंपनी पण चालेल. ठीक आहे, सेमी गव्हर्नमेंट पीएसयू पण चालतील, म्हणजे नॅशनल पीएसयू झालं तर ओएनजीसी, आयओसीएल, एचएल ह्या ठिकाणचा एक्सपिरियन्स आहे तुम्हाला, किंवा तुम्हाला महाडिस्कॉम, महाजेनको, महाट्रान्सको अशा ठिकाणचा पण चालेल तुम्हाला एक्सपिरियन्स. प्रायव्हेट इस्टॅब्लिशमेंट मध्ये प्रायव्हेट सेक्टरमध्ये भरपूर कॉलेजेस येतात. तर जेवढेही काही प्रायव्हेट इंजिनिअरिंग कॉलेज असतील, प्रायव्हेट पॉलिटेक्निक असतील, प्रायव्हेट आयटीआयज असतील, ज्या ठिकाणी तुम्ही टेक्निकल तुमची टीचिंग असेल किंवा टेक्निकल स्किल्स युज केले आहेत, त्या सगळ्या प्रायव्हेट इस्टॅब्लिशमेंट मधला एक्सपिरियन्स चालेल. आणखी सेंट्री ऑर एनी कॉर्पोरेशन, म्हणजे तुमचे कॉर्पोरेशन महामंडळ आहे, एसटी महामंडळ आहे किंवा एमआयडीसी सारख्या ठिकाणी कॉर्पोरेशन, तर तोही टेक्निकल एक्सपिरियन्स तुम्हाला युज होऊ शकतो. तेही नसेल, यांनी काय सांगितलं, एनी अदर इन्स्टिट्यूट, म्हणजे एनी अदर त्यांचे ह्या 4 पैकी आणखी काहीतरी इन्स्टिट्यूशन असेल कोणतं, त्या ठिकाणी तुम्ही काम केलं असेल, तुमचे टेक्निकल स्किल युज केले असेल, तेही चालतील. म्हणजे यांनी कोणत्या ठिकाणी एक्सपिरियन्स असायला पाहिजे ह्याला खूप काही असं लिमिटेशन लावलेले नाहीये. फक्त त्यांचं काय म्हणणं आहे, तुमचा प्रोफेशनल टीचिंग आणि तुमचा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कॅडरचा एक्सपिरियन्स असणं आवश्यक आहे, तोही 7 वर्षाचा. सलग असतात पैसा गरज नाहीये, परमनंट असतात पैसा गरज नाही, हा एक मुद्दा कव्हर करतो. तुमचा परमनंटच पैसा केला नाहीये, तुम्ही ऍडॉक वरती असेल तरी चालेल, तुम्ही कॉन्ट्रॅक्ट बेसवरती असेल तरी चालेल, तुम्ही प्रोबेशन पिरियड वरती असेल तरी चालतील, तो एक्सपिरियन्स काउंट होईल. फक्त ट्रेनिंग बद्दल मला डाऊट आहे, ट्रेनिंग पिरियड वरचा एक्सपिरियन्स काउंट होतो का नाही होतो, तर त्याबद्दल थोडंसं एक शासनता आहे, मी ते तुम्हाला नंतर क्लिअर करेन. ठीक आहे, तुमचं एज्युकेशन जे हा काही महत्वाचा मुद्दा नाही क्लिअर करणार आहे, कारण की त्यांनी सांगितलं की शैक्षणिक अर्हता ही तुमची फॉर्म भरण्याच्या शेवटच्या तारीखपर्यंत तुमचं शिक्षण कंप्लीट असणं आवश्यक आहे. आणि एक्सपिरियन्स काय सांगितलंय, शिक्षण कंप्लीट झाल्यानंतर 7 वर्ष. जर का आतापर्यंत तुमचं एज्युकेशन कंप्लीट 7 वर्ष एक्सपिरियन्स कसा असेल, त्यामुळे तो मुद्दा काही डिस्कस करायचा नाही. अनुभवाचा कालावधी महत्वाचा आहे. तुमचा अनुभवाचा कालावधी जो आहे 7 वर्ष, तुमचे 9 जानेवारी लास्ट डेट आहे. 9 जानेवारीला तुमचा एक्सपिरियन्स हा कंप्लीट असायला हवा, पूर्ण 7 वर्षाचा. सलग असं कसं नाही, 9 जानेवारी पण तुमचं 10 जानेवारी जर होत चालणार नाहीये, 11 जानेवारी चालणार नाही, एक दिवस जरी तुमचा कमी भरत असेल तरीही चालणार नाहीये. एमपीएससी स्ट्रिक्टली डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करते, तिथे कोणतीही सूट दिली जात नाहीये. तिथे जर का तुमच्याकडे प्रॉपर एक्सपिरियन्स असेल तरच तुम्ही फॉर्म भरा. आणखी जर काही डाऊट असतील तुम्हाला, एक प्रोफेशनल एक्सपिरियन्स तुम्हाला सांगायचं बाकी आहे, हे प्रोफेशनल एक्सपिरियन्स बद्दल बघा, लक्षात घ्या. साधं गुगल टाका तुम्ही, प्रोफेशनल एक्सपिरियन्स म्हणजे काय, मीन्स डायव्हर्सिटी ऑफ वर्क कॉलिंग फॉर सबस्टेन्शियल टेक्निकल नॉलेज, स्किल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज. तुमचे जे काही तुमचं टेक्निकल स्किल्स आहेत, तुमचं नॉलेज आहे, ते ज्या ठिकाणी युज करत असाल तो तुमचा प्रोफेशनल एक्सपिरियन्स. तर एवढा काही त्याच्यामध्ये कन्फ्युजन करून घ्यायसारखं नाहीये. तुमचे टेक्निकल स्किल ज्या ठिकाणी त्या ठिकाणी तुमचा तो एक्सपिरियन्स चालणार आहे. मित्रांनो, अजून काही तुम्हाला डाऊट्स असतील ह्या रिक्रुटमेंट बद्दल कमेंट सेक्शन मध्ये तुम्ही विचारा. आम्ही तुम्हाला सगळे डाऊट क्लिअर करून देऊ. जे आम्हाला माहिती नाहीये त्याच्याबद्दल आम्ही सांगणार नाही, पण जे आमच्याकडे माहिती आहे ते आम्हाला तुम्हाला 100% सांगणार आहे. मित्रांनो, अजून तुमचे काही डाऊट्स कमेंट सेक्शन मध्ये विचारा, आम्ही त्याच्यावरती पूर्ण सिरीज घेऊन येऊ. तर ठीक आहे मित्रांनो, थँक्यू, ऑल दी बेस्ट.